नमस्कार मित्रांनो, आजची ही बातमी प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक आईवडिलांसाठी आणि विशेषतः आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी खूप मोठी आणि दिलासा देणारी आहे. कारण आता मुलींच्या शिक्षणासाठी सरकारकडून थेट महिन्याला पैसे मिळणार आहेत. होय, अगदी बरोबर ऐकलत. राज्यात आता लाडकी विद्यार्थिनी योजना सुरू होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि या योजनेमुळे हजारो कुटुंबांचा मोठा आर्थिक भार हलका होणार आहे. मित्रांनो, आधीच लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता त्याच धर्तीवर आणखी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. यावेळी लक्ष केंद्रित केलं आहे ते आपल्या मुलींच्या शिक्षणावर. आता मुद्द्याला सुरुवात करूया. नेमकी काय आहे ही योजना? या लाडकी विद्यार्थिनी योजनेअंतर्गत इयत्ता 7वी पासून ते 12वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना दर महिन्याला 500 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे वर्षाला तब्बल 6,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रक्कम कुठल्याही मध्यस्थशिवाय थेट DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीनं विद्यार्थिनींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला पूर्णपणे आळा बसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही योजना स्वर्गीय ज्योती पप्पू कलानी यांच्या नावाने सुरू केली जाणार आहे आणि यामागे उद्देश स्पष्ट आहे: मुलींचं शिक्षण थांबू नये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सरकार अचानक अशी योजना का आणत आहे? मित्रांनो, ग्रामीण भागात अजूनही अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक अडचणींमुळे मुलींचं शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. 7वी 8वी नंतर अनेक मुली शाळा सोडतात कारण घरची परिस्थिती साथ देत नाही. कधी वह्या पुस्तकांचा खर्च, कधी फी, कधी कपडे, तर कधी प्रवास खर्च. या सगळ्यामुळे पालकांना मोठा ताण सहन करावा लागतो आणि इथेच ही योजना महत्त्वाची ठरते. दर महिन्याला 500 रुपये मिळाले तर या पैशातून मुलींच्या शिक्षणाचा काहीतरी खर्च नक्की भागवता येईल. वह्या, पेन, शाळेची फी, अगदी प्रवास खर्च सुद्धा यामधून भागवता येईल. आता या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ते समजून घेऊया. या योजनेचा सर्वात मोठा उद्देश म्हणजे विद्यार्थिनींच्या शिक्षणातील गळती रोखणे. म्हणजेच जे मुली शिक्षण अर्धवट सोडतात त्यांना पुन्हा शाळेत टिकवून ठेवणे. दुसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे आर्थिक मदत देऊन कुटुंबांना आधार देणे. आर्थिक परिस्थितीमुळे मुलींचं शिक्षण थांबणं ही एक मोठी समस्या आहे आणि ही योजना त्या समस्येवर थेट उपाय म्हणून पाहिली जात आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा: कोणाला मिळणार या योजनेचा फायदा? ज्या विद्यार्थिनी 7वी ते 12वी मध्ये शिकत आहेत आणि पात्र ठरतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. पुढे पात्रतेचे नियम, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाहीर होण्याची शक्यता आहे. जर दर महिन्याला 500 रुपये मिळाले तर एका मुलीच्या शिक्षणावर किती मोठा परिणाम होऊ शकतो? मित्रांनो, ग्रामीण भागात 500 रुपये ही रक्कम खूप मोठी असते. या पैशांमुळे अनेक मुलींचं शिक्षण वाचू शकतं. त्यांच्या आयुष्याला नवं वळण मिळू शकतं. ही योजना फक्त पैसे देण्यापुरती मर्यादित नाही, तर ही योजना मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारी आहे. आईवडिलांना सुद्धा आता मुलींचं शिक्षण चालू ठेवण्यासाठी एक आधार मिळणार आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न: पुढे काय? ही योजना सध्या उल्हासनगरमध्ये सुरू होत असली तरी जर याला चांगला प्रतिसाद मिळाला तर राज्य सरकारही याचा विचार करू शकते. जसं लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात गाजली, तसंच लाडकी विद्यार्थिनी योजना सुद्धा भविष्यात मोठ्या प्रमाणावर लागू होऊ शकते. म्हणूनच ही बातमी छोट्या शहरापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाची ठरू शकते. या योजनेबद्दल तुमचे मत काय? नक्की कमेंट करा. धन्यवाद.